नमस्कार. तसं पाहायला गेलं तर विषय महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा विषय आहे. विषय कोणता आहे? विषय आहे एकनाथ शिंदे यांना झोंबलेल्या मिरच्यांचा. मिरच्या झोंबल्यात. हो, मिरच्या झोंबल्यात. मी वारंवार याचा उल्लेख का करतोय तर एकनाथ शिंदे यांना एका पत्रकाराने TV9च्या विचारलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, याच्यावर तुमचं म्हणणं काय आहे? त्यावेळेस अगदी उद्वेग होऊन एकनाथ शिंदे यांनी त्याचा माईक असा हाताने सारला आणि त्याला सांगितलं, अरे कामाचं बोला रे. अरे राजकारणाच्या तुमच्या दृष्टिकोनातून तुमच्या भविष्याविषयी तुम्हाला काही चिंता वाटते का, जेणेकरून तुम्ही त्याचा माईक असा बाजूला सारून अगदीच तो प्रश्न टाळून एकनाथ शिंदे पुढे निघून जातात. तुम्ही हा व्हिडिओ पहा, एकनाथ शिंदे यांनी त्या पत्रकारासोबत काय केलं ते. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव काय तो कामाचं बोलाय. तुम्ही जो व्हिडिओ आता पाहिला त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट तुम्हाला दिसत आहे की एकनाथ शिंदे हे चिडलेले आहेत पत्रकारावरती. नक्की काय झालं? अहो, ज्या शिवसेनेचा जन्म बाळासाहेब ठाकरे नावाच्या वादळानं घातला, आज ते वादळ आपल्यामधून निघून गेलं आणि ते वादळ निघून गेल्यानंतर त्याने जाताना सांगितलं की माझ्या उद्धवला सांभाळा, माझ्या पक्षाला सांभाळा. आणि त्यानंतर बऱ्याच दिवस तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत राहता. उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत, शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत, हे तुम्हाला मान्य होतं. आणि अचानकपणे तुम्ही ठाण्यामध्ये रिक्षा चालवत होता आणि रिक्षा चालवणाऱ्या माणसाला एवढ्या मोठ्या पदावरती नेऊन ठेवलं. कोणी ठेवलं तर शिवसेना या पक्षानं ठेवलं. त्याच बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा या शिवसेनेचा पक्षप्रमुख होता. त्याचं नेतृत्व तुम्हाला मान्य झालं नाही. ते मुख्यमंत्री असताना तुम्ही पक्षातून वेगळे झाला, पक्षातून बाजूला झाला आणि तुम्ही बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला शिवसेना पक्ष फोडून टाकला. नक्की तुम्हाला काय सिद्ध करायचं होतं? आता जर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत पुन्हा एकदा, बाळासाहेबांच्या हयातीमध्ये बाळासाहेब असताना शिवसेनेमधून वेगळे होऊन राज ठाकरेंनी स्वतःची चूल घातली होती, चूल मांडलेली होती. त्यांनी मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष स्थापन केला होता. मात्र आज हे दोघे बंधू एकत्र आले तर शिंदेंना मिरच्या झोंबण्याचं काय कारण आहे? शिंदेंना तर मिरच्या झोंबायलाच नाहीत पाहिजेत ना. परंतु जर मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये किंवा इतर ठिकाणी जर शिंदेंना स्वतःच्या जागा निवडून आणायच्या असतील भविष्य काळामध्ये, तर या भाऊ एकत्र येऊन चालणार नाहीत हे त्यांनाही माहिती आहे. त्यांचं बऱ्याच दिवसापासून अशा मीडियामध्ये किंवा सोशल मीडियामध्ये चर्चा होत्या की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे एकत्र येऊ शकतात. पण तसं न होता आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत आणि अशामध्येच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत हे पाहून मात्र एकनाथ शिंदे झालं किंवा इतर राजकीय नेते झालं, यांना जर मुंबईवरती कब्जा करायचा असेल तर ठाकरे बंधूंमध्ये एकी होता कामा नये हे त्यांना पक्क माहिती आहे किंवा अशा चर्चा आहेत. मात्र जर ठाकरे बंधूंमध्ये एकी झाली तर ठाकरे नावाचं वादळ पुन्हा एकदा मुंबईवरती येऊ शकतं. ठाकरे नावाच्या वलयाचं जे वादळ आहे मुंबईमध्ये ते पुन्हा एकदा निर्माण होऊ शकतं हे सर्व पक्षांना माहिती आहे. म्हणूनच ते एवढ्या दिवस या ठाकरे बंधूंमध्ये एकी कशी होणार नाही यासाठी प्रयत्न करत होते. परंतु ज्यावेळेस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चिन्ह दिसू लागली त्यावेळेस एकनाथ शिंदेसह अनेक लोकांना, जे शिंदे शिवसेनेतून असेल किंवा मनसेतून वेगळे झाले, त्यांना मिरच्या झोंबू लागलेल्या आहेत. पाहूया येणाऱ्या काळामध्ये जर खरंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबईसह महाराष्ट्रभर त्यांच्या यापूर्वी जसं झंझावात होतं तसंच झंझावात निर्माण होतंय का हे पाहणं देखील खूप महत्वाचं ठरणार आहे. तोपर्यंत तुम्ही कमेंट करून सांगा की एकनाथ शिंदेनी पत्रकाराला प्रतिक्रिया देण्याची जी टाळली आणि त्याचा ज्या पद्धतीनं माईक असा ढकलून दिला तो योग्य आहे की अयोग्य आहे, किंवा तुम्हाला एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.